जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, श्रावक अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुषार पाटील तुमचं स्वागत करतो। आता नुकताच 1 जूनला आपला ग्रुप सी ची पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे। आपण पूर्व परीक्षेला बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पेपर जो आहे हा खूप कठीण होता। काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हा पेपर जो आहे हा खूप मध्यम होता, पण सोपा वगैरे असं कोणी काही म्हटलं नाही की हा पेपर खूप सोपा होता। आता कॉम्पिटिशनच्या ह्याच्यात एवढ्या लोकांचा अभ्यास चांगला ताकदीने सुरू आहे की त्याचा कट ऑफ दरवर्षी वाढत आहे। म्हणजे कंबाईनला तुम्ही कधीच विचार केला नव्हता गट ब चा की 62.50 वगैरे कधी कट ऑफ लागेल। आणि मग एवढा कट ऑफ आल्यानंतर मग मुलांना भीती वाटायला लागते की मग आपलं या एग्जाम मध्ये सर्वाइव्ह होणार का, किंवा ज्यांना मार्क्स पडत आहे तर ते कुठेतरी आपल्यापेक्षा जास्त ज्ञानी आहेत का, किंवा ते कुठेतरी जास्त लायब्ररीत बसून अभ्यास करत आहेत का। तर असं काहीच नाहीये। आज आपण ग्रुप सी चा पेपर बघू। तो पेपर म्हणजे मी का तुम्हाला त्यातले उत्तर सांगणार नाही, कारण उद्या किंवा परवाला आयोगाचे उत्तर तालिका येईल आणि मग कोणीही सांगितल्याप्रमाणे किंवा कोणीही सांगितल्यापेक्षा आयोगाची जी आहे ते व्हॅलिड आहे, बरोबर आहे की ते महत्त्वाचे आहे। म्हणून त्याचे उत्तर तुम्हाला, आणि पुष्कळ लोकांनी गुगल वगैरे केलं असेल। आता काय झालं, आता ते व्हॉट्सअप मध्येच मेटा येते, त्याच्यामुळे त्याच्यावर लगेच सर्च होते ना, तुम्हाला उत्तर मिळाली असतील। काही जणांना 40-50 पर्यंत येत असतील, काही जणांना 60+ येत असतील। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना 60 पेक्षा जास्त मार्क्स येत आहेत त्यांनी मुख्य परीक्षेची पहिल्यांदा तयारी सुरू करा। ती कशासाठी, कारण बघा ती पूर्व परीक्षेच्या काही वेगळी नाही आहे। त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात तुम्हाला जीपीएस आणि जीआयएस हा जर टॉपिक सोडला तर त्याच्यातला जो कॉमन टॉपिक आहे तोच टॉपिक तुम्हाला पूर्व परीक्षेला सुद्धा आहे। भूगोल तुम्हाला पूर्व परीक्षेलाच वाचायचा आहे, इतिहास तुम्हाला पूर्व परीक्षेलाच आहे, विज्ञान सुद्धा आहे। मग त्यात ऍड काय झाला आहे, तर ऍड फक्त जीपीएस जीएस सारखे काही टॉपिक ऍड झालेले आहेत। महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015चा मुख्य परीक्षेला आहे आणि माहितीचा अधिकार 2005 हा सुद्धा मुख्य परीक्षेला आहे। हे सोडून बाकी सिलेबस जो आहे हा कॉमन आहे। मग आता तुम्ही जर तो अभ्यास सुरू केला मुख्य परीक्षेचा तर तो वाया जाणार नाही। यदा कदाचित जर तुमच्या एक्सपेक्टेड नुसार कट ऑफ जास्त लागला आणि मग एखाद्या विद्यार्थ्याचं झालं नाही तरी त्याचं नुकसान आहे नाही, कारण परत नोव्हेंबर मध्येच एक्झाम येणार आहे। या नोव्हेंबर मध्येच तुमच्या दोनही एक्झाम होतील, म्हणजेच तुमच्या 4 पोस्ट आणि 4 पोस्ट अशा 8 पोस्ट साठी तुम्ही परत एलिजिबल राहणार आहे। म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर हा खराब गेला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मी हे करू शकलो नाही तर मग माझं बाबा एकदम असं आयुष्यच उद्ध्वस्त झालं वगैरे वगैरे असं काही करण्याची गरज नाही। तुमच्याकडे पुष्कळ वेळ आहे, अजून तुम्ही 4 महिन्यात सगळं घेऊ शकता। मग आता आज मी कशावर बोलायला आलो, आज मी बोलायला आलो की मित्रांनो, प्रत्येक गोष्टीसाठीची प्लॅनिंग लागत असते। कोणतीही एखादी गोष्ट केली, साधं म्हणजे एकदम सोपं उदाहरण घ्या की तुम्हाला भूक लागली आणि तुम्हाला जेवण करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही लगेच काय करता, तुम्ही जिथं तो कुकर मध्ये भात जर असेल तर तुम्ही सरळ कुकर घेत नाही आणि त्याच्यातून तुम्ही भात खाणं सुरू करत नाही। त्याच्यासाठी प्रॉपर तुम्ही एक ताट घेता, त्याच्यात भात कुठं मावतो ते बघता, त्याच्या बरोबर सोबत वाटी घेता, त्याच्यासोबत प्लेट घेता, थोडीशी जागा पोळीसाठी ठेवता, चटणीसाठी ठेवता, मीठ ठेवता। हे साध्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला एक कृती करावी लागते। मग ही एवढी मोठी परीक्षा आहे ज्याच्यातून तुम्ही गव्हर्नमेंट अधिकारी बनणार आहात, त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आवश्यक लागणार आहे ते म्हणजे प्लॅनिंग। आणि मग कितीतरी विद्यार्थी, म्हणजे आमची श्रावक अभ्यासिका सुद्धा आहे आपल्या श्रावक अकॅडमी सोबत, आणि अभ्यासिकेत जर बघितलं तर कितीतरी मुलं अभ्यास तर करतात, पण आपल्याला इथे फक्त हार्डवर्क करायची गरज नाही। म्हणजेच काय, स्मार्ट वर्क म्हणजे काय, प्रॉपर प्लॅनिंग करून आणि प्रॉपर ॲनालिसिस करून त्याचा केलेला अभ्यास, म्हणजेच काय होईल, त्यांनी यश प्राप्त होईल। अदरवाईज तुम्ही फक्त इथं जर 8 तास, इथं म्हणजे कुठेही अभ्यासिकेत किंवा घरी जर तुम्ही 10 तास बसत असाल तर तुम्ही फक्त तुमची पाठ दुखवत आहे, बाकी दुसरं त्यात काही करत नाही। मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपण जर एक योग्य प्लॅनिंगनी जर गेलो तर आपल्याला परीक्षेत हमखास मार्क्स मिळतात। कारण बघा, ज्यांनाही 62.50 मार्क्स मिळाले आहेत त्यांना 4 पाय नाही आहे, त्यांना 8 हातही नाही आहे, त्यांना 2 डोके सुद्धा नाही आहे किंवा 2 नाकही नाही आहे। ते तुमच्यासारखं जेवण करतात, त्यांचा मेसचाच डबा असेल ते तुमच्यासारखे झोपतात। फरक आहे त्यांच्या एक्झिक्युशन मध्ये। एक्झिक्यूट कधी केलं, प्रॉपर प्लॅनिंगनी त्यांनी एक्झिक्यूट केलं। मग आता जर आपण ग्रुप सी च्या पेपर बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला हे लक्षात येईल, मी कितीतरी आमच्या क्लासमध्ये मी विद्यार्थ्यांना सांगत असतो, तुम्हाला परीक्षा पास करायच्या पहिले तुम्हाला एखादी बुक किंवा रेफरन्स बुक किंवा स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी घ्यायची गरजच नाही। तुम्हाला सर्वात पहिले एक गरज आहे ती म्हणजे आहे PYQ ॲनालिसिसची। म्हणजेच
आपण त्याला म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही प्रॉपर PYQच्या अभ्यासातूनच तुम्ही अर्धे प्रश्न तुम्हाला समजून जातात, तुमचा वेळ वाचतो. आणि एक आज मी तुम्हाला अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा, म्हणजे बहुधा हे कोणी सांगत असेल किंवा ऑफलाईन क्लासला सांगितलंही असेल, कितीतरी महाराष्ट्रभर असे विद्यार्थी आहेत जे अभ्यास करताय, एका दिवशी 4 विषयांचा अभ्यास करताय. अभ्यास करत आहे तर ते 12वीत आणि ग्रॅज्युएशनला असताना कसं पाठांतर करायचे तसं पाठ करण्याच्या फिराकीत आहेत. काही विद्यार्थी आहेत ज्यांना वाचणं कसं, म्हणजे वाचायचं कसं तर चॅप्टर वाईज ते सरळ पाठांतर करत आहेत, ते लिहून पाहत आहेत. काही मुलांना प्रॉब्लेम्स आहे की सर नोट्स कशा बनवायच्या, नोट्स बनवाव्याच लागतात का, ते का मॅन्डेटरी आहे का, किंवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा याचा सबोध अभ्यास कसा करायचा, या सगळ्या गोष्टींचं मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि घाबरू नका, जर तुम्हाला असं वाटत असेल की या एक्झाम मध्ये होत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, ते तुमच्या मेहनतीचं फळ आहे. पण जर नसल होत तर तुमचं काही अशी दुनियाच उजाडली वगैरे अशा मानसिकतेत राहू नका. परत उठा, तयारीला लागा आणि यश तुमची वाट पाहत आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात घ्या. आता हा ग्रुप सी चा जो पेपर झाला याच्यावरून जर समजून घेतलं तर तुम्हाला बघा, जर मी एक प्रश्न वाचून दाखवतो, मी का तुम्हाला याचे उत्तर सांगायला इथे आलेलो नाहीये. बघा, सत्यशोधक जलसा हा पहिला प्रश्न आहे. गट म्हणजे आपला ग्रुप जो आहे सी चा, हा प्रीचा 1 जूनचा पेपर आहे. या कला प्रकाराशी पुढील पैकी कोण संबंधित नव्हते, हा प्रश्न आहे. आता जर तुमच्या जर लक्षात आलं तर जर एखाद्याचं PYQ अनालिसिस जर चांगलं असेल तर त्याला समजलं असेल हा राज्य सेवेचा जसाच्या तसा रिपीट झालेला प्रश्न आहे. हा जसाच्या तसा रिपीट झालेला प्रश्न आहे. मग आता ज्याला हा प्रश्न एकदम नवीन वाटला असेल किंवा त्याच्या एखाद्या वाचनात आलेला नसेल तर तुम्हाला अनालिसिस जर तुमचं स्ट्रॉंग असलं तर तुम्हाला समजते की बघा आयोग टेस्ट टॉपिक विचारते, फक्त अंग वेगवेगळे असतात. बरोबर आहे. मग ते कसं, म्हणजे मी जर एक माणूस आहे तर आज माझं डोकं विचारणार, पुढच्या वर्षीच्या पेपरला हात विचारणार, नंतर पाय विचारणार, नंतर पोट विचारणार, पण आयोग बाहेर जात नाही. विचारणार तर हे शरीरच विचारणार, त्यांनी स्वतः ते सांगितलेलं आहे. मग हा जो प्रश्न आहे आपल्याला माहित पाहिजे की 4 सभा म्हणजेच काय, इतिहासाचं बोललं झालं की सत्यशोधक सभा समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, हे जे समाज आहे हे सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीतून दरवर्षी परीक्षेला प्रश्न असतात. दरवर्षी एखाद्या समाज सुधारकावर प्रश्न असतात. यावेळेस सत्यशोधक जलसा हा सत्यशोधक समाजाचाच एक भाग होता, एक अंग होतं. आणि मग आपल्याला हे माहित पाहिजे की दरवर्षी समाज सुधारणेत जर आपल्याला सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न येत आहे तर आपण ते टॉपिक केले पाहिजे. त्याच्या आजूबाजूचेच अंग परीक्षेला विचारणार आहेत, वेगळं काहीतरी करायची गरज नाही. मग सर हे कसं करायचं, हा एक मेन प्रश्न आहे की हे सुरू कसं करायचं. दरवर्षी जर सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न येतो तर परीक्षेत त्याची तयारी तुम्ही केली पाहिजे. मग सर ह्या गोष्टी समजणार कशा, तर ह्या गोष्टी परत सांगतो समजणार PYQ वरून. म्हणजेच आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची एक्झाम झालेली असू द्या, तुमची एक्झाम येणारी असू द्या, किंवा जे लोक प्रिपरेशन करत आहेत त्यांनी पद्धत काय अनुसरायची आहे. ही पद्धत सर्वांना लागू पडणारी पद्धत आहे. ही पद्धत असं काहीतरी म्हणजे परीक्षा पास करणं म्हणजेच काहीतरी रॉकेट सायन्स नाही आहे की खूप काहीतरी कठीण काम आपल्याला करायचं आहे. बघा, आपल्याला फक्त बसायचं आहे, पुस्तकं मगअप करायचे आहेत. UPSC आयोगच काय करते, तेवढं चांगलं आहे ते तुम्हाला त्याचे उत्तरं दिलेली असतात. त्याचे 4 पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. पण मग तो पर्याय निवडताना कोणता योग्य पर्याय आहे. आता पहिलेच्या काळात काय व्हायचं, जर तुम्ही पूर्व परीक्षेचे किंवा मुख्य परीक्षेचे पेपर बघितले तर एक प्रश्न असायचा आणि सरळ सरळ त्याचे 4 ऑप्शन असायचे. आता अॅनालिटिकली प्रश्न विचारतात. ते कसे विचारतात की फक्त ब, दोन्ही किंवा यापैकी नाही. आणि मग तुम्हाला हे सगळं कंबाईन साठी जर करायचं असलं तर बाबांनो हे तुम्हाला किती मिनिटात करावे लागते, 60 मिनिटात करावे लागते. आणि या 60 मिनिटांमध्ये तुम्हाला जो मुलगा, याच्यात 2 गोष्टी आल्या. एक गोष्ट आली की ज्याची सगळ्यात चांगली ॲक्युरसी आहे, म्हणजेच ज्याचा अभ्यास खूप स्ट्रॉंग आहे, त्यांनी मग कमी अटेम्प्ट केला तरी चालते, कारण 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. मग त्यांनी अटेम्प्ट जर 60च केला, जर 70च केला तरी चालते. पण जो मधातला आहे, म्हणजे ज्याचा अभ्यासही झालेला आहे परंतु त्याला त्याच्यावरती शंका आहे की बरोबर येणार की नाही येणार, त्यांनी मात्र अटेम्प्ट हा 85+ ठेवावा लागतो. कंबाईनच्या परीक्षेत जनरली 85+ जो अटेम्प्ट करतो मग 1/4 निगेटिव्ह मार्किंग मध्ये कट कूट होऊन तो 60-70 वर कुठेतरी पोहोचतो.
हा त्याचा फॉर्म्युलाच आहे. आणि मग राज्यसेवेच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कंबाईन परीक्षा कशी वेगळी होते, तर ती वेगळी होते मित्रांनो ह्याच्यासाठी, कारण तिथे तुम्हाला वेळ दिलेला आहे 2 तासाचा. आणि मग राज्यसेवेत जेव्हा तुम्हाला 2 तासाचा वेळ दिलेला असतो तेव्हा तुम्ही तो प्रश्न आरामात वाचू शकता, त्याचे ऑप्शन वाचू शकता, विचार करू शकता आणि त्यातून मग एक योग्य पर्याय तुम्ही निवडू शकता. परंतु कंबाईनच्या परीक्षेला 1 तासाच्या परीक्षेला तुम्हाला एवढा वेळ नाही आहे. म्हणून तुम्हाला जर परफेक्ट त्याचं उत्तर माहित आहे तरच तुम्ही लगेच मार्क करू शकता, तिथं तुमचा असा सर्कल डार्क करू शकता. आणि मग या गोष्टीसाठी तुम्हाला प्रॉपर लागणार आहे तो अभ्यास, आणि तेवढ्या वेळात झाले पाहिजे. कारण बघा 15 ते 20 प्रश्न सरळ सरळ तुमच्या बुद्धिमत्ता व गणितावर असतात. आणि मग ह्या वेळेस तुम्हाला ठरवायचं असते की 45 मिनिट्सच्या आतमध्ये, 45 मिनिटाच्या आतमध्ये माझे सगळे जीएसचे प्रश्न झाले पाहिजे. राहिलेल्या 20-25 मिनिटांमध्ये माझे काय झाले पाहिजे, तर गणिताचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि हे सगळं वाचत असताना, करत असताना प्रश्न वाचायचा, तो मगअप करायचा, आठवायचा आणि लगेच उत्तर मार्क करायचं, याला लागणार आहे तुम्हाला प्रॅक्टिस. आणि ती प्रॅक्टिस परत कुठून होणार आहे, तर परत होणार आहे तुमच्या PYQ अनालिसिस मधून. म्हणजेच सर्वात मोठं जर शस्त्र आहे, म्हणजे एक युद्ध सुरू आहे आणि युद्ध सुरू झाल्यानंतर तुम्ही बिना शस्त्राचा युद्ध जिंकू शकणार नाही. कारण समोरचा माणूस चालून येत आहे, त्याच्याकडे शस्त्र आहेत, तुमच्या हातात शस्त्र पाहिजे. आयोगाने ते शस्त्र तुम्हाला गिफ्ट केलेलं आहे, तुम्हाला आंधळं बनवून पाठवलं नाही आहे, त्यांनी तुमच्या हातात तलवार दिलेली आहे. त्या तलवारीचं नाव आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मग आता सर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करत असताना करायचे कसे, म्हणजे त्याचा अभ्यास आता सुरू करायचा. म्हणजे काय करणं, काय असते, काहीच करणं नसते. सरळ सरळ तुम्हाला कमीत कमी किमान 6, 7 किंवा 8 तासाचा अभ्यास तुम्हाला अपेक्षित आहे ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या पेपरच्या साठी. हा अभ्यास करत असताना जोही तुम्ही जीएस घेतला, समजून घ्या की तुम्ही जीएस घेतला, तुमचे जीएस सर्वात पहिले तुम्ही निवडून घ्या की माझा कोणता स्ट्रॉंग झोन आहे. म्हणजेच काय की माझ्या या जीएसच्या या टॉपिक मधून ते प्रश्न जाणार नाही, आणि मग ते टॉपिक तुम्हाला निवडायचे. मी जसं की सांगतो तुम्हाला की पहिला जर मी करंट अफेअर्स चालू घडामोडी घेतला, यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. याला तुम्हाला रोजचा 1 ते 1.5 तास द्यावा लागतो, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. सोपे आहे, तेच पुरस्कार आहेत विचारणारे, तेच काहीतरी महत्वाची गोष्ट आहे, तेच क्रीडावरचे प्रश्न आहे. या वर्षीच्या पेपरमध्ये सुद्धा पाहिलं तर क्रीडावर प्रश्न होता का नव्हता. आणि म्हणूनच मग काय, याचं जर तुम्हाला अनालिसिस आलं तर महत्वाचं कोणतंही एक स्टँडर्ड, एक रेफरन्स बुक. परत एक दुसरी गोष्ट महत्वाची की जर तुम्ही अभ्यास करत असताना कोणाला किती वेळ द्यायचा, करंट अफेअर्स दिवसभर वाचायची गोष्ट नाही आहे. करंट अफेअर्सला तुम्ही प्रॉपर 1 ते 2 तास देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही भूगोल या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. इतिहास या विषयात तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळत नाही. बघा या इतिहास मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मजा येऊ शकते इतिहासाचा अभ्यास करताना, की काहीतरी नवीन शिकत आहे, मजा येऊ शकते. परंतु इतिहास हा सब्जेक्ट धोकादायक समजला जातो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यावेळेसचे क्वेश्चन्स किती होते, 10 क्वेश्चन होते, बरोबर आहे. आणि म्हणून मग असे विषय करत असताना अपेक्षा ठेवायची नाही की 10 पैकी 10 मिळतीलच. खूप जणांचा खूप चांगला अभ्यास असला तर ती चांगलीच गोष्ट आहे. मग आपल्याला इथं आपण पीएचडी करायला आलेलो नाहीये की आपल्याला प्रत्येक गोष्टी जमतीलच. अरे साधी गोष्ट आहे, ज्याला आपण गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो, ज्याला आपण क्रिकेटचा दैवत असं म्हणतो, तो सचिन तेंडुलकर सुद्धा जर त्याला तो बॉल खेळता आला नाही, तो बॉल सोडून देतो. आपण तर परीक्षेतले देवही नाही. अरे मग आपल्याला एखादा प्रश्न सोडावाच लागणार आहे. यालाच स्मार्ट वर्क म्हणतात, यालाच का म्हणतात, आपलं एक प्रॉपर अनालिसिस म्हणतात. की एखादा प्रश्न इगोवर नाही घेऊन बसायचा की हा मला असा कसा जमत नाही, त्याच्यावर वेळ नाही घालवायचा आपल्याला. की 30 सेकंद पार झाले, 1 मिनिट पार झाला, 2 मिनिट, 5 मिनिट, म्हणजे 5 मिनिटं जर तुम्ही एका प्रश्नावर घालवत असाल तर मित्रांनो पुढचे येणारे जे प्रश्न सोपे आहेत, जे तुम्हाला जमणार आहेत, ते तुम्ही गमावून बसता. आणि मग तसं न करता आपण आपले स्ट्रॉंग झोन डिसाईड केले पाहिजे. की जसं भूगोलात मी पैकीच्या पैकी घेऊ शकतो, चालू घडामोडीत पैकीच्या पैकी घेऊ शकतो, तसंच मी राज्यघटनेत सुद्धा पैकीच्या पैकी घेऊ शकतो. तसंच राज्यघटनेत मी पैकीच्या पैकी घेऊ शकतो. आणि मग काय राहिलं, मग विज्ञान राहिला. अजून कोणता राहिला रे, अजून अर्थशास्त्र राहिला.
आणि मग या विषयासाठी काय करायला पाहिजे तर अर्थशास्त्र जर कोणाला वाटत असेल का हा काहीतरी किचकट वगैरे असा प्रकार असेल तर अर्थशास्त्र हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. मग याला सुद्धा काय लागणार आहे, याला लागणार आहे अनालिसिस, याला लागणार आहे तेच महत्त्वाचे टॉपिक. दरवर्षी जर आपल्याला PYQ मध्ये जर आपण पेपर घेऊन बसलो आपल्या लक्षात येईल पंचवार्षिक योजनेवर प्रश्न विचारतात, दारिद्र्य ह्या चॅप्टरवर प्रश्न विचारतात, बँकिंगवर प्रश्न विचारतात. तेच प्रश्न तुम्हाला रिपीट होताना दिसतील या वर्षीच्या पेपरमध्ये सुद्धा. अर्थसंकल्प हा एक महत्त्वाचा आहे. मी कितीतरी वेळा सांगत असतो आमच्या मुलांना, जे क्लासचे आपल्या ऑफलाईन बॅचचे मुलं आहेत, की अर्थसंकल्प एकदा वाचून जा. मग तो वाचून जा म्हणजे 30 पानांचा वाचून जाणं नव्हे, त्याच्यात मुख्य तरतुदी काय आहेत, किती किती लोकांना काय पैसा अलॉट झालेला आहे, शिक्षणावर किती पैसा. यावेळेसचा प्रश्न काय होता, शिक्षणावर किती पैसा 2024-25 मध्ये आपण घेतलेला आहे, आरोग्यावर किती घेतलेला आहे, आणि एनर्जी म्हणजेच ऊर्जेवर आपण किती खर्च केलेला आहे. फक्त महत्वाच्या ठळक मुद्दे जरी वाचून गेले तरी त्याच्यावरचे प्रश्न सुटतात. हा झाला पहिला पॉइंट. आता त्याच्यानंतर जर आपण राज्यघटनेबद्दल बोललं तर संविधानाविषयी प्रत्येकाला इझी किंवा प्रत्येकाला आपण काय म्हणू शकतो की जमणारा असा सब्जेक्ट आहे. मग जेव्हा आपण संविधानाबद्दल बोलतो किंवा आपण राज्यघटनेबद्दल बोलतो ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल की दरवर्षी घटना निर्मिती आहे, मूलभूत अधिकार आहे, मार्गदर्शक तत्वे आहे, मूलभूत कर्तव्य आहे, राष्ट्रपती आहे, संसदेच्या काही समित्या आहेत, विधानमंडळ आहेत, सर्वोच्च न्यायालय, याच्यावर प्रश्न येतो. आता इथं मुख्य मुद्दा काय आला, इथं मुख्य मुद्दा असा आला की सर हे वाचत असताना जी कलम आहे त्यातली उपकलमही काही विद्यार्थी पाठ करत बसतात. बघा, जे पेपर आहे, जे युद्ध आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्या युद्धात उतरा. ही गोष्ट नीट समजून घ्या. मला काय म्हणायचं आहे की जर तुमचं युद्ध एखाद्या लहान मुलासोबत झालं तर तुम्ही पूर्ण शस्त्रगाळा घेऊन जाणार नाही की पाकिस्तान सोबत युद्ध सुरू आहे आणि 8-10 वर्षाची मुलं काय झाले भारतावर चालून आले. म्हणजेच काय तुम्ही रायफल आणि बंदूक घेऊन जाणार नाही, तुम्ही तसेच सडळ हाताने जाल. म्हणाल की काय लहानसं पोट्ट आहे बघून घेईल, बरोबर आहे. पण जर तो खूप अवाढव्य असा 6-7 फुटाचा माणूस आहे आणि मग त्याच्यासोबत लढायला तुम्ही शस्त्र, तसंच परीक्षेचं असते की पूर्व परीक्षेला तुम्ही बघाल की उपकलमवर जे आहे ते प्रश्न विचारणार नाही, ते तुम्हाला मुख्य कलमवर प्रश्न विचारणार, मुख्य कलमवर प्रश्न विचारणार. म्हणजेच काय, आपल्या एक्झामचा अप्रोच आपण पहिलेच ठरवला पाहिजे की मला या परीक्षेसाठी किती वाचायचं आहे, किती डीप मध्ये मी गेलं पाहिजे आणि मी किती गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच गोष्टी तुमच्या लगेच सोप्या करतात. म्हणजेच काय, तुम्हाला जर एखादं 300 पानाचं पुस्तक आहे तर ते 300 पान तुम्हाला पाठ असणं अपेक्षित नाही आहे. त्या 300 पानामधून वारंवार जे प्रश्न आणि त्याचे टॉपिक येतात तेच मात्र तुम्हाला वाचायचं आहे. हा झाला मुद्दा. मग आपण मागच्या स्लाइडवर आपण बघू की याच्यातले आपले स्ट्रॉंग झोन जर आपण बनवले तर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये पैकीच्या पैकी मिळू शकतात, भूगोलात मिळू शकतात, इतिहासात काही ठराविक जर आपण टॉपिक करून गेलो तर आपल्याला मार्क्स मिळतात. पकडून घ्या आपल्याला 10 पैकी 7 मार्क्स मिळाले आणि 3 आपण सोडूनही दिले तरी आपलं नुकसान नाही आहे, कारण आपण इकडे पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतो. विज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं असतात त्यांना विज्ञान हा खूप किचकट असा सब्जेक्ट वाटतो. त्यांना वाटतं की हे काहीतरी खूप विचित्र आहे किंवा काहीतरी खूप गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, नावं वेगवेगळे असतात वगैरे. पण विज्ञानाच्या बाबतीतही आयोग तेच तुमच्यासाठी करतो. आयोग हा फक्त शहरात एखाद्या AC रूम मध्ये बसलेल्या विद्यार्थ्याचा नसून आयोग हा त्या विहिरी, त्या गावाजवळ, त्या विहिरीपाशी बसलेला अभ्यास करणाऱ्याच्या विद्यार्थ्याचा सुद्धा असतो. आयोगाला नेहमी वाटत असते की क्रीम मधला क्रीमच पोरगा नोकरीत लागला पाहिजे असं काही आयोगाचं नसते. आयोग इथं भेदभाव करत नाही. आयोग इथे 14 कलम लागू करतो. म्हणजे आपली कायद्यासमोर जसे समान आहे तसा आयोगासाठी सर्व महाराष्ट्रातले विद्यार्थी समान आहे. त्यामुळं आयोग तेच ते प्रश्न सायन्सला सुद्धा विचारतात. आणि मग इथून परत दुसरा मुद्दा म्हणजे असा की लँग्वेज एक बॅरियर असते. म्हणजे काय असते की जर तुम्ही विज्ञान हा पुष्कळसे लोक काय करतात, मराठीतून सुद्धा करतात. लक्षात घ्या, केव्हाही जर तुम्ही विज्ञानाचा अभ्यास केला किंवा तुम्हाला वाचलं तर याची इंग्रजीचा जो दर्जा आहे तो इंग्रजीचा दर्जा ग्रॅज्युएशनच्या वरचा असा काही दर्जा नसतो. हा जो दर्जा आहे हा जे सामान्य इंग्लिश जे तुम्ही रोज ऐकता, जे रोज तुम्ही बोलता तीच इंग्लिश आपली आयोग वापरतो. त्याच्यामुळं माझं असं वैयक्तिक मत आहे की जर तुम्हाला मराठीतून खूप वेगवेगळे नावं किचकट वाटत असतील तर तुम्ही विज्ञान एकदा इंग्रजीतून करून पहा, ते तुम्हाला जास्त सोपं पडेल. आणि त्याच्यात सुद्धा काही टॉपिक दिलेले आहे, जसं की दरवर्षी क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्सवर प्रश्न येणार आहे. म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पतींचे वर्गीकरण, न्यूट्रिशन, हायजीन असे जे चॅप्टर आहे, आरोग्यशास्त्र, रोग, पिकावरचा रोग, याच्यावरचा रोग, ह्या सगळ्यावर प्रश्न येणार आहे. मग ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढलं पाहिजे की दरवर्षी याच्यावर प्रश्न आहे, हे मी टॉपिक बनवून घेतो.
आणि असं जर प्रॉपर तुमचं अनालिसिस असलं तर तुम्ही 100% येणाऱ्या नोव्हेंबरच्या परीक्षेत पास होता, 100% होता. फक्त काय करायचंय तुम्हाला, एक प्रॉपर नियोजन करायचंय. मी परत याच्या पुढे जाऊन सांगेल की एक दुसरा महत्वाचा मुद्दा असतो बुक्सचा किंवा नोट्सचा. हा एक खूप मोठा मुद्दा आहे की सर आता PYQ तर तुम्ही सांगितलं, मग याचा अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगतोच, पण एक मुद्दा असतो बुक्सचा की सर बुक्सचं काय करायचं किंवा या नोट्स वाचायच्या का की त्या नोट्स वाचायच्या. तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या की एखादा ऑथर जेव्हा एखादं पुस्तक बनवतो आहे की नाही, म्हणजे जर समजा मला एखाद्या विषयाचं पुस्तक बनवायचं आहे तर मी त्या न्यूटन सारखा नसतो. न्यूटन तुम्हाला माहित आहे की सफरचंद वरून झाडावरून पडलं आणि मग ते खाली सफरचंद पडल्यानंतर मग विचार करायला लागला की सफरचंद खालीच का पडलं, म्हणजे कुठेतरी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. असला काही भाग MPSCचं किंवा UPSCचं पुस्तक बनवताना नसतं. त्याला स्टँडर्ड रेफरन्सेस असतात. आपल्या इथं स्टँडर्ड रेफरन्स म्हणजे काय, तर सर्वात महत्वाचा आहे स्टेट बोर्ड, त्याच्यानंतर एक महत्वाचा NCERT आणि मुक्त विद्यापीठाची पुस्तके. याच पुस्तकांचा आधार घेऊन एखादा ऑथर बुक बनवत असतो आणि ही जी बुक बनली, कंप्लीट झाली, तर त्या दुसऱ्या ऑथरच्या बुकमध्ये काहीतरी वेगळं नसते. म्हणजे जर एखाद्या ऑथरची तुम्ही एक स्टँडर्ड रेफरन्स बुक आणली, त्याच्यात गोदावरी नदी दिलेली आहे, तर त्याचं नाव चेंज होऊन दुसऱ्या ऑथरच्या बुकमध्ये नर्मदा होत नसते. तो डेटा सारखाच असतो. म्हणजेच काय, तुम्ही बुक्सच्या एवढ्या टेन्शनमध्ये राहू नका, तर तुमची एक स्टँडर्ड जे आहे एक बुक लिस्ट तुम्ही यूज केली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं इथं आहे की तुम्ही मिनिमम रिसोर्सेस वापरले पाहिजे. आता या मिनिमम रिसोर्सेसचा अर्थ काय? मिनिमम रिसोर्सेस म्हणजे एका विषयाचं एकच पुस्तक, पण ते तुम्हाला जास्त वेळ वाचायचा आहे. रॅदर दॅन एका विषयाचे 10 पुस्तकं घेऊन तुम्ही अभ्यास करू शकणार नाही. त्याच्यापेक्षा एकच तुम्हाला कोणत्या पब्लिकेशनचं एक चांगलं स्टँडर्ड रेफरन्स बुक ठेवायचं आहे, ते तुम्हाला वारंवार वाचायचं आहे. आता इथून परत एक मुद्दा असा येतो की सर मग आता वेगवेगळे पुस्तकं म्हणजेच काय, मी माझी स्टँडर्ड रेफरन्स बुक देतो की मी अभ्यास करत असताना ती बुक वापरली, त्या बुक्सचा मला फायदा झाला, तुम्हालाही त्या बुक्सचा फायदा होईल. इतर किंवा जर एखादं नवीन मार्केटमध्ये पुस्तक आलं तरी काही फरक पडत नाही, तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. जर तो डेटा त्याच्यात दिलेला असला तर ते पुस्तकाचा, एखादं पुस्तक चांगलं आणि एखादं पुस्तक खराब असं कोणतंच नसते. सगळेच पुस्तकं चांगले आहेत जर डेटा त्याचा सारखाच आहे. आणि मग बुकलिस्ट साठी तुम्ही काय कोणकोणते सोर्सेस वापरू शकता, तर मित्रांनो सर्वात जर तुमचं पक्क स्टेट बोर्डचा जर तुमचा पाया भक्कम असेल तर तुमचे 70% प्रश्न तसे सुटतात. कारण स्टेट बोर्ड मधून जसेच्या तसे प्रश्न आलेले आहे, हे तुम्ही मागच्या वर्षीच्या पेपरवरून तपासून बघा. तुम्हाला लक्षात येईल की विज्ञानासारखे प्रश्न आहेत, भूगोलासारखे प्रश्न आहेत, इतिहासासारखे प्रश्न आहेत. राज्यसेवेला 11वीच्या ओल्ड स्टेट बोर्ड मधून राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. म्हणजेच तुमचं हे पक्क असणं सर्वात आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही स्टेट बोर्ड जे आहे 6वी ते 12वी त्याचा बेस पक्का केला पाहिजे. आणि सोबत मग तुम्ही ज्या पुस्तक आहेत, जे क्रमीय पुस्तक आहेत, जे चालतात किंवा जे आम्ही वाचले, तर भूगोलासाठीचं मला वाटतं की सर्वात बेस्ट सौदी सरांचं पुस्तक आहे. सौदी सरांच्या शिवाय इतरही पुस्तक आहे, तेही बेस्टच आहे. तुम्हाला डेटा सारखाच मिळणार आहे, फक्त ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायचं आहे. मग अजून कोणतं पुस्तक आहे, अजून एक दीपस्तंभचं सुद्धा पुस्तक आहे. दीपस्तंभचं सुद्धा पुस्तक भूगोलासाठी तुम्ही वापरू शकता. आणि सोबत खतीब सरांचं पुस्तक सुद्धा आहे. या 3 मधून तुम्ही कोणतंही पुस्तक वापरू शकता, त्याच्यातून तुम्हाला मार्क्स पडतील. मग परत तुम्हाला सांगतो की बुक्सच्या भानगडीत तुम्ही पडू नका की हीच बुक घेतली म्हणजे मी पास होणार. पास होणारे विद्यार्थी काहीतरी वेगळी बुक कुठून तरी मार्केटमधून आणत नाही आहे, तर तेच ज्या मार्केटमध्ये चालतात तीच बुक लिस्ट तुम्ही यूज करू शकता. इतिहासासाठी जर म्हटलं तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही कठारे सरांचं बुक एक चांगलं बुक आहे. सोबत समाधान महाजन सरांचं बुक तुम्ही वाचलं पाहिजे. समाधान महाजन सरांचं बुक
तुम्ही वाचू शकता। आधुनिक भारताचा इतिहासासाठी जर तुम्हाला फक्त आधुनिक भारताचा इतिहास पाहिजे असेल, वेगळा पाहिजे असेल, आपल्याला महत्त्वाचा महाराष्ट्राचा आहे, तर तुम्ही कोळंबे सरांचं सुद्धा आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुस्तक आहे, ज्याच्यात तुम्ही चॅप्टर वाईज तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। इतिहासाचं मटेरियल खूप जास्त आहे, तुम्हाला ते सॉर्टेड केलं पाहिजे, तुम्ही ते कमी म्हणजे त्याला ते काय म्हणतो आपण ॲब्रिव्हिएट किंवा त्याला कळटेल तुम्ही केलं पाहिजे, तरच तुम्हाला इतिहासात मार्क्स पडतात। इतिहास जर तुम्ही वाचत गेले तुम्हाला मजा यायला लागेल, परंतु तुम्हाला काही वेळाने समजाल की याच्यात मार्क्स जास्त पडत नाही। मग ज्याच्यात मार्क्स जास्त पडत नाही म्हणून तुम्ही तो करायचा आहे, बिलकुल तुम्हाला तो करून घ्यायचा आहे, परंतु तो कसा, त्याच्या फक्त कंटिन्यू त्याच्या मागे न लागता जे स्कोरिंग आपले सब्जेक्ट्स आहेत त्याचा पाया तुम्ही बनवून घ्या। त्याच्यानंतर विज्ञान, विज्ञानासाठी सचिन भस्के सरांचं पुस्तक हे एक चांगलं रेफरन्स मटेरियल आहे। सोबत तुम्ही स्टेट बोर्ड वाचा, स्टेट बोर्ड मधून जसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत। जर स्टेट बोर्ड तुम्ही जर 6वी ते 12वी आणि जर NCERT जर पूर्ण केले तर मग यदा कदाचित तुम्ही बुक नाही वाचली सायन्स साठी तरी चालते, फिजिक्स केमिस्ट्री साठी वेगळी बुक घ्यायची गरज नाही। त्याच्यानंतर अर्थशास्त्र, अर्थशास्त्रासाठी कोळंबे सरांचं पुस्तक आहे, सोबत देसले सरांचं सुद्धा पुस्तक आहे। या दोन पैकी तुम्ही एक कोणतंही पुस्तक वापरू शकता, ज्याची भाषा तुम्हाला वाटते की ही मला चांगली वाटत आहे, सोपी वाटत आहे, ते तुम्ही पुस्तक यूज करू शकता। राज्यशास्त्र, राज्यशास्त्रासाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हे मार्केटमध्ये बेस्ट आहे, सोबत कोळंबे सरांचं पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता। दोन पैकी आयदर और तुम्ही कोणतेही पुस्तक घेतलं तरी तुम्हाला ते सारखंच दिसेल किंवा त्यातून तुम्हाला मार्क्स पडतीलच। त्याच्या सोबत आता आपला विषय राहिला की सर तुम्ही जे मगाशी सांगितलं होतं की PYQ चा आम्हाला अभ्यास करायचा आहे, तर तो कसा करायचा आहे, त्याचा फायदा काय होणार आहे। तर बघा, जर समजा 300 पानाचं पुस्तक आहे, 400 पानाचं पुस्तक आहे, मुलं काय करतात, पहिल्या पानापासून 300 पानापर्यंत सलग वाचत जातात, ह्याची तुम्हाला गरज नाही आहे। समजा आपण असं म्हणू की तुम्ही एक भूगोल विषय घेतला, एक भूगोल विषय घेतला, भूगोल विषयाचा तुम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे आणि मग भूगोल विषय घ्यायच्या पहिले, पुस्तक उघडायच्या पहिले तुमचं पहिलं काम असलं पाहिजे की अर्धा तास त्याच्यावरचे 2017, 18, 19, 20 असं करून 24-25 पर्यंतचे प्रश्न पाहणे आणि मग 17 ते 25 पर्यंतचे प्रश्न पाहणे। मग सर त्याला भरपूर वेळ लागू शकतो, तर तुम्ही एका दिवशी 2 पेपर बघा, त्याला लागणारा वेळ किती रे, 20 मिनिटं फक्त। आणि मग त्या 20 मिनिटात तुम्हाला लक्षात येईल, त्या 20 मिनिटमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारत आहेत, प्राकृतिक भूगोलवर प्रश्न विचारत आहेत, खनिज प्रश्न विचारत आहेत, अभयारण्य प्रश्न विचारत आहेत। आणि मग हे तुम्हाला केव्हा लक्षात येईल, जेव्हा तुम्ही हे 20 मिनिटं तुमचे इथे द्याल आणि या 20 मिनिटांनंतर तुम्हाला कळणार की हे टॉपिक विचारतात नेहमी, म्हणून आपण या 300 पानाच्या पुस्तकातून हे टॉपिक सर्वात पहिल्यांदा केले पाहिजे। दॅट इज कॉल्ड अनालिसिस। म्हणजेच काय, तुमचा वेळ इकडे तिकडे जात नसून आणि तो चांगल्या कामासाठी कल्टिवेट होतो, त्यातून तुम्हाला मार्क्स पडतात, याला म्हणतात स्मार्ट वर्क। आणि जर तुम्ही हे 1 ते 300 वाचलं तुम्हाला नॉलेज येऊन जाणार, पण परीक्षेला प्रश्न येणार नाही, त्या टॉपिकवर प्रश्न आला नाही त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही। म्हणजेच काय, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही ती परीक्षा नापास व्हाल। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो सांगतो की जोही तुम्ही विषय घेतला, सर्वात पहिले तुमचं काम करा का अर्धा तास त्याचा पहिले अनालिसिस करा, म्हणजे त्याचे 20 मिनिटं त्याच्यावर घालवा, ते प्रश्न बघा, त्यानंतर तुम्हाला त्या टॉपिक कोणत्या त्या पुस्तकातून वाचायचं आहे ते लक्षात येईल आणि फक्त तेच टॉपिक तुम्हाला या पुस्तकातून वाचायचे आहेत जे दरवर्षी विचारतात। त्याचे तुम्हाला सर्व अंग, त्याच्या आजूबाजूचे सर्व अंग वाचून ठेवायचे आहेत। हा झाला तुमचा PYQ चा फायदा। दुसरी गोष्ट, आता त्याच्यानंतर सर हे प्रिपेअर करत असताना पुस्तक वाचायचं कसं, भरपूर विद्यार्थ्यांना हे माहीत नसते किंवा नवीन विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थी आता काही ग्रॅज्युएट होतील, काही विद्यार्थी विचार करतील आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं, काही विद्यार्थी विचार करतील आम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, आम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करायचा, काही विद्यार्थी MPSC साठी येतील आणि मग तिथून मग हे पुस्तक घ्यायचं, तर मग वाचायचं कसं। आणि मग आपल्याला शाळेपासूनची पद्धत एक माहीत असते की पुस्तक काढलं रे की चला त्याचा रट्टा मारा, पुस्तक काढलं की पाठांतर करा आणि ते लक्षात ठेवा। MPSC चा सिलेबस एवढा मोठा आहे की तुम्ही तो पाठांतर करूच शकत नाही, कोणीच तो पाठांतर म्हणजे हा विषय पाठांतराचा नसतोच। आणि मग त्याचा अभ्यास कसा करायचा, मग जर तुम्ही ते अभ्यासाची पद्धत कशी की जर हे पुस्तक आहे
आणि तुम्ही PYQ वरून टॉपिक बघितलेले आहे, तर सर्वात पहिल्यांदा जे रीडिंग असते तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 रीडिंग त्या पुस्तकाची करायची असेल आणि मग ते 3 ते 4 रीडिंग केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी समजतील, त्या तुमच्या लक्षात राहतील, त्या फक्त लक्षात ठेवायच्या, त्या पाठ करायच्या नाहीये. आणि मग जी पहिली रीडिंग असेल ती रीडिंग कशी करायची, कोणत्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तो एखादी कथेचं पुस्तक कसं वाचतो तसं तुम्ही त्याला वाचा. म्हणजे फर्स्ट रीडिंग शुड बी अ नॉव्हल टाइप. म्हणजे फर्स्ट रीडिंग शुड बी नॉव्हेल टाइप. म्हणजे नॉव्हेल वाचण्यासारखं एखादं कथेचं पुस्तक जसं वाचता. तुम्ही विचार करा ना की तुम्ही लहानपणी वाचलेल्या कथा किंवा कथेचं पुस्तक तुम्हाला अजूनही आठवतात. का बरं आठवतात? कारण तुमच्यावर ते प्रेशर बिल्ट नव्हतं की ही कथा पाठच करायची आहे, ही कथा विचारणारच आहे, ही कथा परीक्षेत येणार आहे, असं काय बर्डन नव्हतं. किंवा तुम्ही बघा की एखादी लहानपणी आपल्या आजीने सांगितलेली गोष्ट तुम्हाला अजूनही आठवते, कारण ती तुम्ही लक्षात ठेवण्यासाठीची ऐकली नव्हती, ती तुम्ही मजा येईल अशी ऐकली होती. आणि मग ज्या गोष्टीचा मित्रांनो आपण मजा घ्यायला लागतो त्या गोष्टी आपल्याला हळूहळू आपोआपच अवगत होतात. अशीच पद्धत आपल्याला MPSCत लागू करायची आहे. पहिली जी रीडिंग आहे ती एक नॉर्मल रीडिंग तुम्हाला करायची आहे. दुसऱ्या रीडिंगला सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तशीच करायची आहे. आणि तिसरी किंवा किंबहुना चौथ्या रीडिंगला तुम्हाला काय करायचं आहे, तर जे PYQ वरून तुम्ही काढलेले आहेत, PYQ वरून जे टॉपिक काढलेले आहेत ते टॉपिक पुस्तकात तुम्हाला काय करायचे आहे, तर सिम्पली तुम्हाला हायलाइट करायचे आहेत. की मला जेव्हा हे हायलाइट कशाला करायचे आहेत, की जेव्हा तुमची परीक्षा जवळ असेल तेव्हा त्या परीक्षेच्या दरम्यान तुम्ही काय करू शकता रे, तर त्या परीक्षेच्या वेळेस फक्त हायलाइट केलेला पार्ट तुम्ही रिव्हिजन करू शकता. म्हणजे इतर पार्ट तुम्हाला वाचायची गरज नसते त्याच्यासाठी. आणि मग इथून पुढचा मुद्दा येतो की सर मग नोट्स बनवणं गरजेचं आहे का. तर बघा नोट्स जे आहे त्या नोट्सच्या भानगडीत तुम्ही केव्हा पडा जर सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहत आहे. तुम्ही तुमच्या 2 पद्धती असू शकतात की हे पुस्तक आहे, इथे डेटा दिलेला आहे, नोट्स याच्या बनवाव्या लागतात. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की लक्षातच राहणार नाही त्या गोष्टींच्याच फक्त आपण आपल्या नोट्समध्ये समावेश करत असतो. आणि त्या नोट्स कशा असू शकतात, त्या नोट्स असू शकतात एखादा डेटा आहे त्याची तुम्ही ट्रिक बनवू शकता, एखाद्या गोष्टी ट्रिकनी लक्षात तुम्ही ठेवू शकता, एखाद्या गोष्टी काय करू शकता बुकच्या इथे कॉर्नरला तुम्ही लिहून ठेवू शकता. आणि जर एखादा डेटा आहे जसं की भूगोलात लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्न विचारतात, आपल्याला माहिती आहे की लोकसंख्येवर प्रश्न यावेळेस लोकसंख्येवर प्रश्न होता, बरोबर आहे. आणि मग अशा वेळेला हा डेटा कसा असतो, हा डेटा नंबर्स मध्ये असतो आणि मग नंबर्स सर पाठ करायचे नाही तर मग अशा वेळेला तुम्ही नोट्स बनवू शकता. मग त्या नोट्स कशा असल्या पाहिजे की जो डेटा तुमच्या लक्षातच राहत नाही किंवा तुम्हाला वाटत आहे की तो लक्षात राहणार नाही अशाच्याच फक्त तुमच्या नोट्स बनल्या पाहिजे. म्हणजे त्या फक्त 20 आणि 30 पानाच्या नोट्स असल्या पाहिजे. म्हणजेच काय, इथून तुम्हाला समजेल की नोट्स बनवणे मॅन्डेटरी नाही आहे की नोट्स बनल्याच पाहिजे, आमच्या नोट्सच नाही आहे तर मग आम्ही पासच होणार नाही, असलं वगैरे काहीच नसते. पुस्तकाच्या बाजूला सुद्धा तुम्ही इथं कुठेतरी लिहून ठेवू शकता किंवा ते हायलाइटेडच परत परत वाचू शकता. आणि मग एखाद्याला वाटलं की नाही हा जो डेटा आहे हा मला लक्षात ठेवायला हे होते, मग तो डेटा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बनवू शकता. मग त्या नोट्स बनवण्यासाठी तुम्ही A4 साईजचे आपले पांढरे कोरे पानं आहेत आणि मग तिथे तुम्ही ट्री डायग्रामने सुद्धा बनवू शकता. असं करून तुमचं काही ॲरो वगैरे काढून तुम्ही बनवू शकता, तुमची डिझाईन बनवू शकता. पण त्या कशा बनवू शकता की ज्या तुम्हाला लक्षात राहतील अशा. म्हणजे एखादा काहीतरी किचकट ट्रिक बनवली आणि मग माहित पडो परीक्षेला त्या ट्रिकच आठवणार नाही. म्हणून ट्रिकही बनवताना असं की तुमच्या मित्रांच्या नावावरून, तुमच्या घरच्यांच्या नावावरून अशा कुठेतरी तुम्ही ट्रिक्स त्या बनवू शकता. आणि याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ही जे तुम्हाला बुक लिस्ट मी सांगितलेली आहे, ह्या जे बुक लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, कोणती स्टँडर्ड रेफरन्स बुक एक घ्यायची, ती आपल्याला 3 वेळा किमान वाचायची आहे. पण ते वाचत असताना सरसगट आपल्याला ते पुस्तक वाचायचं नसून PYQ अनालिसिस वरून आपल्याला ते टॉपिक करायचे आहे. आणि अशा जर पद्धतीने मित्रांनो तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही येणाऱ्या परीक्षेत नोव्हेंबर महिन्यात जी परीक्षा येईल त्यात तुम्ही हमखास मार्क्स मिळवणार. आणि मग जर तुम्ही ते पूर्व परीक्षा पास झाले तर मग मुख्य परीक्षेला बर्डन येत नाही. कारण काय होतं, लिस्ट मध्ये जेव्हा नाव दिसते तेव्हा आपोआपच आपल्याला मनातून ती उर्मी येते की आता मी ही स्टेप पार केली तर मी मुख्य परीक्षा पास होणार. आणि अशाच पद्धतीने अभ्यास करा. आणि आता जो तो महत्वाचा PYQ अनालिसिस वरून जे महत्वाचे सगळे जे चॅप्टर्स आहेत त्या प्रत्येक विषयाचे मी व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफाय होईल की हा पुढचा व्हिडिओ आपला आलेला आहे.
तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.